मग एवढी शिकून सुद्धा आपला निसर्ग खराब होतोय. आपण लोकांना वाटतं आपण विकास करतोय, पण आपण जवळजवळ 20-25 वर्ष माग मागं आलेलो आहे. आता मला सांगा, मी जर पुढं माझी जी मुलं बाळं येतील, समजा मी पुढे आजोबा होईन किंवा अजून बाप होईन. नातू जर मला माझा काही नातू असेल, मुलगा असेल बोलला, की "आपले बाबा असा-असा निसर्ग इथं होता काय?" त्यांनी जर मला प्रश्न केला, की "तुम्ही हा टिकवला का नाही? का तुम्ही फक्त नोकऱ्याच करत बसले, कामधंदे करत बसले? म्हणजे निसर्ग टिकवायला आपल्याला त्यातनं अर्धा तास भेटला नाही कधी?" डन. म्हणजे मला सांगा, जुने जी लोक अशिक्षित होती, काहीच शिकली नव्हती, आपली जुनी आजोबा पंजोबा सगळे, त्यांनी त्यांनी टिकून ठेवला. त्यांनी निसर्ग सगळा गाव बिव टिकून ठेवलं कमी शिकून. आपण हाय एज्युकेटेड लोक आता. वी आर व्हेरी एज्युकेटेड पीपल इन दिस कंट्री. येस. हा नाव डेज. मग एवढी शिकून सुद्धा आपला निसर्ग खराब होतोय. आपण लोकांना वाटतं आपण विकास करतोय, पण आपण जवळजवळ 20-25 वर्ष मागं आलेलो आहे. कारण जर निसर्गाचा ग्रोथ झाला तरच ग्रोथ होणार आहे आपली. आता तुम्ही शहरात करोड रुपये कमवा, कुठल्या मोठ्या पोझिशनवर राहा, जर आपला निसर्ग, माती आणि आपली भाषा आता जिकडं तिकडं बघावं तर आता तुम्हाला सांगतो, मराठी शाळा बंद करायला बसलेत. मराठी शाळा बंद करायला बसलेत. तुम्ही एवढी एवढी आपली मराठीची का लाज वाटते? म्हणजे एवढे सगळे हुतात्मे, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, एवढे सगळ्यांनी त्याग करून डोळ्यात सळ्या बिळ्या घालून आपल्याला स्वातंत्र्य भेटलाय, आणि आपल्याला मराठीची लाज वाटते. येस. आपण आपल्या मुलाबाळांना म्हणतोय, "अरे तुला मराठी नाही बोललास तरी चालेल, इंग्लिश बोल." एवढी आपल्याला लाज वाटते मराठीची. आपण मराठीने एकदम धमकीनं का नाही बोलत, म्हणजे हिमतीने का नाही बोलत मराठीतनं?